हॅलो नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते मी ज्योती सुरोचे फॅशन डिझायनर मराठी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर ताईंनो बऱ्याच ताईच्या कमेंट्स होत्या आणि ह्या व्हिडिओ म्हणजे खूप जास्त रिक्वेस्टिव्ह व्हिडिओ आहे आणि खूप ताईंनी विचारलं होतं. तर म्हटलं चला आज तर तुमचं उत्तर देणं गरजेचंच आहे. आता खूप दिवस झाले तुम्ही कमेंटही करत होतात, तर म्हटलं चला आज त्याचं उत्तर देऊन टाकते आणि जेणेकरून तुम्हाला सुद्धा त्याच्यातून काही ना काहीतरी माहिती मिळेल आणि तुमची सुद्धा काम करायची इच्छा निर्माण होईल. तर चला आज त्याच विषयावरती व्हिडिओ असणार आहे. तर कोणता ते तुम्हाला अगोदर सांगते. तर बऱ्याच ताई म्हटले होते की ताई तू या शिलाई कामामधून तू किती पैसे कमवते, महिन्याला साधारण किती कमवते, तर ते आम्हाला एकदा सांग. तर बरेच दिवस झालं हे कमेंट मला नेहमी येत होती. तर म्हटलं असो आज तरी त्याचं उत्तर देऊयात, कारण असा बसून व्हिडिओ बनवायला वेळ तर मिळत नाही, कारण खूप सारे कामं असतात घरातली, परत आपले ब्लाऊजची शिलाईची भरपूर कामं असतात, त्याच्यासाठी मग काय वेळ आपल्याला मिळत नाही. तर म्हटलं चला आज तरी व्हिडिओ आपण बनवून घ्यावा आणि तुम्हाला पण ती माहिती देऊन टाकावी. तर बघा आता साधारण महिन्याची कमाई तर अशी ठोक अशी सांगता नाही येत. तर कसं असतं आता आपल्या कामाच्या रूपावर असतं, म्हणजे कामाच्या ह्याच्यातून असतं की तुम्ही किती काम करताय रोजचं, तुम्ही किती ब्लाऊज शिवताय, तुमची शिलाई किती आहे, प्लस तुमच्या आता प्रत्येक टेलरची काही सेमच शिलाई नसते. प्रत्येकाची कमी जास्त 10-20 रुपयांनी कमी किंवा जास्त अशी असू शकते. तर त्याच्यासाठी मग एकच शिलाई असते प्रत्येकाची असं नाही, वेगवेगळी असू शकते. त्याच्यातूनही कामाचं नियोजन, परत कामाचे काही असतात जे कोणी आपल्याकडं शिलाई करतात तर ते कंटिन्यू येत आहेत का, किंवा कामं कंटिन्यू आहेत का, ब्लाऊज रोजची रोज शिवताय का, ह्याच्यामधून सुद्धा ठरते. तर चला असं बाकीच्याचं तर काही मला माहीत नाही, पण मी माझं सांगते. तर मी महिन्यातून रोजचेच कामं करते, पण कधीतरी असा होतो की आठवड्यातून एखादा दिवस जातो की घरातली काही कामं एक्स्ट्राची कामं असतात, किंवा कुठं बाहेर जायचं असतं, किंवा कुठे आपल्याला इतर कार्यक्रमाला वगैरे जायचं असतं, किंवा पाहुणे आले, तर मग अशा सिच्युएशनमध्ये आपलं काम राहून जातं आणि आपलं ते काम मागं पडतं. मग त्या दिवशी आपण काम नाही करू शकत. मग त्या दिवशी तर काय आपलं काम बुडतं आणि आपण त्या दिवशी पैसेही काही कमवलेले नसतात, मग असाही जातो. मग त्याच्यातून तरी सुद्धा साधारण मी समजा महिन्याचे तुम्ही 30 दिवस धरा, तर त्यातले 5 ते 6 दिवस महिन्यातले असेच माझे जातात इकडं तिकडं जाण्यात, किंवा काही कामं असतात, किंवा इतरही गोष्टी, किंवा दुखतंय कधीतरी असं होतं. तर महिन्याचे 25 दिवस धरले तरी मी रोजचे 4 ते 5 ब्लाऊज शिवते. आणि कधीतरी असं असतं की 4-5 ब्लाऊजही नाहीत होत आणि एकच ब्लाऊज होतो, तर कधी असं असतं की 2ही ब्लाऊज होतात. तर त्यामुळं ठोक काही सांगता येत नाही. तर बऱ्याच टाईमने मग कमेंटमध्ये विचारलं होतं, त्याच्यामुळे मला उत्तर त्याच्यामध्ये लगेच देता येत नव्हतं की असं ठोक काही सांगता येत नाही. पण साधारण बघा 15 ते 16 हजाराच्या आसपास मी शिलाईचं काम करते, ते पण रोजचं दुपारून, कारण सकाळून तर काही मला एवढं बसणं होत नाही, कारण घरातली कामं सकाळी जी मी 6 वाजता जी उठते ते मला असं घरातली 12 वाजता 1 वाजता घरातली कामं प्लस व्हिडिओची कामं हे सगळं, मग त्यामध्ये माझं 1 ते 1:30 वाजतो मला. त्यानंतर मग जेवण वगैरे करून मला 2 वाजता शिलाईची कामं करण्यासाठी आणि मशीनवर बसायला 2 वाजतात. तर कधीतरी असं होतं की मी 12 वाजता बसते किंवा 11 वाजता बसते, किंवा कधीतरी असं असतं की ज्यावेळेस अर्जंट ब्लाऊज असतं त्यावेळेस मग मला सकाळी बसावं लागतं, पहाटेही बसावं लागतं. मग त्यावेळेस आपली घरातली कामं बाजूला ठेवायची आणि मग अर्जंट असेल तर मग ते शिवून द्यायचं. तर असंही करावं लागतं. पण आता घरातून म्हटल्याच्या नंतर आपण कधीही केव्हाही करू शकतो, हे एक वेगळा विषय झाला. पण असो, तर तुम्हाला मग हे एक्झॅक्टली सांगायचं म्हटलं तर साधारण 15 ते 16 हजारापर्यंत मी फक्त माझ्या ब्लाऊजच्या शिलाईमधून कमवते. तर जवळपास कधी कमी होतं, कधी जास्तही होतं, असंही असतं. तर बघा मुलं इकडं आसपास अशी लुडबुड करतात नेहमी, त्याच्यामुळं व्हिडिओ असा घेता येत नाहीये. पण असो, आता तुम्हाला तर माहितीच आहे, मुलं तर प्रत्येकाच्या घरी असतात, त्याला आपण काही करू शकत नाही, म्हणजे व्हिडिओमध्ये तर येतातच. म्हणून आता डेली ब्लॉगमध्ये तर तुम्ही त्यांना बघतातच. पण हे जे आपला फॅशन डिझायनरचं चॅनल आहे त्याच्यावरती मी काही जास्त घरातलं दाखवत नाही. जे काही माझं काम रुटीन असतं, किंवा जे काही ब्लाऊजचं आपलं विषय असतं टेलरिंग विषय, ते सर्व काही मी तुम्हाला दाखवत असते. डेली रुटीनमध्ये मात्र सगळं माझं रुटीन तुम्हाला दाखवत असते, घरातलं वगैरे सगळं. तर अशा पद्धतीने माझे हे 2 चॅनल आहेत. बऱ्याच ताईंना कन्फ्युजन होतं की ताई तुझं नेमकं तू इकडेही टाकते तिकडेही टाकते व्हिडिओ, तर मग तुझे चॅनल कसं काय असं
तर एक माझं ज्योती डेली व्लॉग असं एक यूट्यूब चॅनल आहे, ज्याच्यावरती मी रोजचं डेली व्लॉग, माझं डेली रुटीन, मी काय काम करते, बिझनेस टिप्स वगैरे असंही सगळं काही दाखवत असते. परत मला रेसिपी करायला सुद्धा छान छान आवडतात, तर मग ते सुद्धा मी थोडंफार त्यामध्ये दाखवत असते. आणि त्याचबरोबर ह्या चॅनलवरती असं आहे की सर्व काही फॅशन डिझायनर आणि टेलरिंग विषय असतं, ब्लाऊजचं कटिंग, स्टिचिंग, नऊवारी साडी, इतर काही सर्व जे काही असतं ते फॅशन डिझायनरचं, तर तुम्ही तर व्हिडिओ रोजचं बघतच असाल. तर मला विषय आपला हा असा होता की आपल्या ब्लाऊजच्या शिलाईमधून मी साधारण दुपारून रोजचं म्हटलं तरी दिवसाचे 500-600 किंवा कधी 1000 रुपये, कधी 1200 रुपये असं कामाचं मी म्हणते ना, एक नियोजन नसतं. आता बघा, साधारण माझ्या ब्लाऊजची शिलाई आहे 250 रुपये, तर 250 रुपये शिलाई आहे, तर मी 4 ब्लाऊज शिवले तरी मी 1000 रुपये कमवू शकते. आणि त्यात मला 150 ते 200 रुपये तर मला त्याची इन्व्हेस्टमेंट जाते. म्हणजे अस्तर वगैरे, दोरे, पिकोफॉल नाही, ते फॉलचं वेगळं, पण अस्तर, दोरे, हुक आणि जे काही आपलं लाईट बिल वगैरे असतं त्याच्यात, तर ते लाईट बिल तर येत नाही जास्त ह्याला मोटरला, पण तरी पण तुम्हाला सांगते, जी काही आपली इन्व्हेस्टमेंट असते त्यामध्ये लेस, नॉट, दोरा, हुक आणि अस्तर त्या ब्लाऊजचं, त्याच्यामध्ये आपण ती इन्व्हेस्टमेंट केलेली असते. तर साधारण एका ब्लाऊजला 60 ते 70 रुपये खर्च येतो. आणि मग बाकीचे आपले शिलाई असते. तर त्याच्यासाठी बघा, मग त्यातून तुम्ही कितीही कमवू शकता, त्याचं तुम्ही कॅल्क्युलेटर करा थोडंसं. तर बघा, तर मी साधारण धरते आता तेवढं तुम्हाला सांगते. आणि जर तुम्ही तर तशा पद्धतीने मी करत असते. आणि मेन म्हणजे सांगायचा ठोक आकडा हे असा असतो की आपण ज्यावेळेस आता ज्या सर्व्हिस असते त्यांचा ठोक आकडा असतं की एवढा एवढा पगार मिळतोय, पण आपल्याला काही तसं नाही आहे. आपण घर बसून काम करतो, जेव्हा वाटेल तेव्हा करतो, जेव्हा वाटेल तेव्हा बंद करतो, हे कामाचं असं असतं. पण मी खूप जास्त मनावर घेऊन काम करते, कारण मला खूप दिवस ब्लाऊज ठेवून घ्यायला आवडत नाही कस्टमरचे. मी वेळेमध्ये त्यांचे ब्लाऊज पूर्ण करून देत असते, त्यावेळी मला कामही पटापट होतं आणि पैसेही पटापट येतात. तर अशा पद्धतीने मी कामाचं नियोजन लावते. आता जर सकाळून जर मी घरातलं काम केलं तर दुपारून तरी मी काम साधारण केलं, 4 ब्लाऊज शिवले तरीसुद्धा मला 700-800 रुपये मिळतात. जे काही वरचे ब्लाऊजची अस्तर वगैरे ते सगळं धरून, म्हणजे ते सोडून ते वरचं गेले तरी मला तेवढे मिळतात. तर त्याच्यासाठी मग मी तुम्हाला एवढं मी सांगते. तर त्याच्यातूनच तुम्ही आता कॅल्क्युलेटर करा आणि किती काय होते बघा. पण तरी साधारण मी तुम्हाला ठोक आकडा सांगायचं म्हटलं तर बऱ्याच ताईचं कन्फ्युजन होतं की ताई सांगा ना म्हणून विचारतात. तर मग त्याच्यासाठी मग मी तुम्हाला सांगेन की 15 ते 16 हजाराच्या आसपास मी, कधी कमी होतं कधी जास्तही होतं, त्याचं काही ठोक नसतं. आणि तेवढं मी कमवते शिलाईमधून. तर आणि तरी पण अजून काही मी एवढे क्लास वगैरे घेत नाही आहे. आता मी भविष्यात विचार करते की क्लास घेईन म्हणून, कारण बऱ्याच ताई कमेंट करतात किंवा बऱ्याच माझ्या इतर मैत्रिणीसुद्धा आहेत की तू क्लास घे, आम्ही ऑफलाईन करू, ऑनलाईन करू, कसंही करू, पण तू घे, असं बऱ्याच बोलतात. तर मग त्यासाठी पण आपण लवकरच ऑनलाईन किंवा ऑफलाईन कसेही क्लास सुरू करणार आहोत. बघूयात आता कसं काय काय होते, त्याच्यावर माझा विचार चालला आहे. सध्या कामाचं नियोजन चाललं आहे. पण हे सगळं हँडल करताना मला खूप जास्त हे होते. म्हणजे कसं होते, घरातले कामं सकाळची असतात ते आवरायची, परत इतर आता घरातलं विचार करायचं म्हटलं तर तुम्ही बघताय डेली ब्लॉगमध्ये माझ्या, मी घरातले छोटे मोठे सोबत सगळे कामं, छोट्यातलं छोटं कामसुद्धा मी माझं स्वतः करते. इतर कुणीही मदतीला नाही आहे, किंवा मला असं नाही आहे की फक्त ब्लाऊजचेच कामं करायचे, घरातली कामं नाही करायचे. तर मला सगळंच करावं लागतं आणि मी स्वतः ती आवडीने सगळं काही करते आहे. आणि घरातून म्हटल्याच्या नंतर आपण किती कमवतोय, तर तेवढं जरी कमवलं तरी खूप छान. आणि त्यातूनही दुपारून, कारण सकाळून तरी एवढं होत नाही, शक्यतो दुपारी 1-2च्या पुढेच मी शिवायला बसत असते, कारण बरेच काही कामं असतात. आणि तिथून पुढे जरी शिवायला बसलं तरी 4 ब्लाऊज आरामशी संध्याकाळी 6 ते 7 वाजेपर्यंत माझे होतात. आणि कधीतरी असं होतं की नाहीत होत. मग आता ते कामाच्या नियोजनवर असतं. आता जे कोणी तुम्ही टेलर असाल तर ते तुम्हाला माहितीच असेल की असं असतं. चला असो, तुम्हाला तर ह्या सगळ्या गोष्टी समजल्या असत्या, म्हणून मी तुम्हाला एक थोडक्यात छोटासा व्हिडिओ म्हणून एक बनवावा म्हणून मी तुम्हाला टाकला. बऱ्याच ताई मला ते विचारत होत्या, आणि तर मग मी म्हटलं चला तुम्हाला सांगावं. तर तुम्हाला साधारण लक्षात आलं असेल की आपली ब्लाऊजची शिलाई किती आहे आणि मी रोजचे किती ब्लाऊज शिवते आणि किती कमवते. आणि बऱ्याच गोष्टींमध्ये आता असंही असतं की ज्यावेळेस सण असतं, सीझन असतं किंवा लग्नाचं सीझन असतं, त्यावेळेस मात्र मग अजून आपली थोडीशी कमाई वाढते.
तर बघा आता ज्यावेळेस सीझन असतं, आता दिवाळीचं सीझन म्हणा किंवा संक्रांतीचं म्हणा, आपलं सणाचं जे मोठे मोठे सण असतात त्यावेळेस मग खूप जास्त गर्दी असते ब्लाऊज शिवण्याची, अगदी वेळही नसतो. मग त्यावेळेस मात्र आपल्याला थोडे घरातली कामं पटापट आवरावी लागतात किंवा इतर रात्रीचं थोडंसं जागावं लागतं. मग त्यावेळेस आपण थोडंसं एक्स्ट्रा पण कमवतो. तर मग त्यावेळेस मात्र मग थोडंफार जास्त कमी अजूनही होते. तर त्याच्यासाठी मग तुम्हाला ते सांगायचं होतं. आणि त्यावेळेस मात्र आम्हाला 10-10, 12-12 ब्लाऊज एका दिवसात शिवले तरीसुद्धा कमीच पडतात, म्हणजे तरीसुद्धा उरकत नाही ब्लाऊज, एवढे ब्लाऊज असतात शिवायला. आणि कारण मग सगळे कस्टमर एकदम जमा होतात असं असतं. आणि रेग्युलरचे तर माझ्याकडे 4-5 ब्लाऊज तर डेली असतातच शिवायला, कारण इतके सारे कस्टमर आहेत, तर जवळजवळ तर भरपूर आहेत. त्याच्यामुळं भरपूर डेलीचं काम असतं. आणि इतर पिको फॉलचे सुद्धा कामं असतात. आता कधी कधी ब्लाऊज तेवढे शिवले 4 तर 4 साड्याही असतात, तर त्या 4 साड्या मी सकाळी किंवा पहाटे किंवा संध्याकाळी करत असते पिकोफॉल. आणि शक्यतो दिवसभरात जास्त पिकोफॉल करायला मी घेत नाही, कधीतरी लाईट नसेल तरच घेत असते. आणि दिवसभरामध्ये मी घरातली काही दुपारपर्यंत कामं आणि दुपारून माझं ब्लाऊजचे कामं असतात. आणि असं पद्धतीने मी करत असते. तर बघा आता साधारण त्याच्यातून मी सगळ्या गोष्टी मायनस प्लस करून मी तुम्हाला सांगते की मी तेवढे पैसे कमवते. तर बघा सांगितलं तुम्हाला. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. म्हणजे आणि तुम्हाला जर काय अजून विचारायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की विचारा, त्याचंसुद्धा उत्तर देईल मी आणि असा एखादा व्हिडिओ बनवून सांगेल. तर चला आजचा व्हिडिओ इतकाच. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलवर तुम्ही पहिल्याच वेळेस व्हिडिओ बघत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, कारण बरंच काही बघायला, पाहायला व शिकायला मिळणार आहे तुम्हाला. तर भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन आयडियासोबत. तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून आभार. बाय बाय.